हेलो 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 एक एक वन बाय वन। हेलो 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 हरि हरि रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पाहता लोचणी सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजने रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बौद्ध सकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बौद्ध सकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 सर्व सुखाचे
देवी वरम सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरम तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरम सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरम तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा 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 विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम धन्य आज दिन धन्य आज दिन धन्य आज दिन धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन 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 धन्य आज दिन धन्य आज दिन धन्य आज दिन धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन 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 झाले पाप ताप तुटे झाले पापा तापा तुझे झाले पाप ताप तुटे झाले पापा तापा तुझे दैन्य गेले उठा उठे 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 झाले समाधान झाले समाधान झाले समाधान झाले समाधान पाय विसावले मन 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 झाली पाप ताप तुटे झाले पाप ताप तुटे झाले पाप ताप तुटे झाले पाप ताप तुटे दैन्य गेले उठा उठे 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 तुका म्हणे आले घरा म्हणे आले घरा तुका म्हणे आले घरा तुका म्हणे आले घरा तोचे दिवाळी दसरा तोचे दिवाळी दसरा रोज दिवाळी दसरा रोज दिवाळी दसरा रोज दिवाळी दसरा रोज दिवाळी दसरा झाली
झाली पाप ताप तुटे झाले पाप ताप झाली पाप ताप तुटे झाले पाप ताप दैन्य गेले उठा उठे 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 दैन्य गेले उठा विठोबार घुमाय विठोबार घुमाय जय विठोबार घुमाय 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 जय जय विठोबार घुमाय विठोबार घुमाय विठोबार घुमाय विठ्ठल 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 बोला पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की श्रीमंत सद्गुरु सच्चिदानंद श्रीमंत सद्गुरु सच्चिदानंद रामदास सच्चिदानंद आई साहेब की सच्चिदानंद अप्पाजी बाबा की सच्चिदानंद बापूजी बाबा की विठ्ठल 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 धन्याज दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा ताप तुटी दैन्य गेले उठा उठे झाले समाधान तुमचे देखिले चरण झाली पाप ताप तुटी दैन्य गेले उठा उठे तुका म्हणे आले घराम तोची दिवाळी दसरा झाली पाप ताप तुटी दैन्य गेले उठा उठे विठ्ठल विठ्ठल धन्याज दिन झाले संतांचे दर्शन झाली पाप ताप तुटी दैन्य गेले उठा उठे महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे
समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथमानमान 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 दुसरे चरण संतांसिया दुसरे चरण संतांसिया दुसरे चरण संतांसिया दुसरे चरण संतांसिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने आणि त्या नामयज्ञ सोहळ्यानिमित्त पहिली सेवा माझ्यासारख्या फामराकडे दिली हे माझे मी खूप सौभाग्य समजतो. कारण पहिलीच वेळ माझी कीर्तनला उभं राहायची. पहिले तर अगोदर हातपाय कापत होते. पण तुम्ही संत मायबाप सर्व माझ्या सोबतचे अनोळखी मंडळी तर नाही कोणी. पण कारण आमच्या बापूजींचं प्रेमच जरा आगळं वेगळं आहे. कारण त्यांचा एकच येत असतो, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा. आम्ही
आम्ही सर्व बापूजी तुमचे लेकरं आहात आणि लेकरानं तुमच्या समोर काय बोलावं, पण आपण आज सारिके करती तात्काळ नाही काढ वेळ तया लागे. माझ्या संतांचं काय सांगू बाबा वर्णन, कारण संतांची किंमत आपण सांगू शकत नाही. मायबापा हो, काय त्यांचे उपकार आहे, अनंत असे उपकार आहे. संत महात्म्यांचे उपकार काही केल्याने फिटणार नाही, कारण संत 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 म्हणजे तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, म्हणजे देव आणि आपण आणि देव वेगळं नाही असं आपल्याला करून सोडतात. कारण काय माझी वाणी मानेल संताची, मी काय वाणू शकतो बाबा, कारण संतांचे अनंत असे उपकार आहे. आणि तो जो मार्ग आपल्याला दाखवलाय संत महात्म्यांनी, जो सोज्वळ मार्ग आपल्याला दाखवलाय, तो इतका आनंदाचा आहे की त्याची म्हणजे या मुखारविंदातून आपण त्याचं म्हणजे व्याख्या पूर्ण होऊ शकत नाही. मायबापा काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. निरंतर जागवते मज निरंतर जागवते, मज निरंतर जागवते. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू असे झाले उतराय, काय सांगू कसे झाले उतराय, काय झाले असे झाले उतराय. काय सांगू, ताईंजींनी खूप सुंदर प्रमाण दिलं. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पाये जीव थोडा. संतांना मायबाप हा देहही अर्पण करून आपण केला ना तरी पूर्णता होणार नाही. तुकोबारायांच्या जीवनात जेव्हा बाबाजी चैतन्य आले ना तेव्हाही त्यांची अशीच अवस्था होती. बाबाजी चैतन्याकडून त्यांना जो अनुग्रह मिळाल्यानंतर त्यांचा जीव कासावीस झाला. त्यांना वाटलं आपणही संत मंडळींची भेट घेतली पाहिजे, कारण संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांच्या शिवाय जगाच्या पाठीवर सुलभ असा मार्ग कोणताच नाही आहे. पण संत कसे पाहिजे, संत माझ्या बापूरायासारखे पाहिजे. आज या जन्मपर्वणी निमित्त तुम्ही सर्व संत मायबाप इथं जमलात आणि तुम्ही सर्व संत मायबापांचं दर्शन घडलं. हे म्हणजे एवढं सोपं नाही मायबाप, एवढं सोपं नाही आहे. बहु अवघड आहे संत भेटी. धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा. अनंत जन्मीचा शीन गेला, अनंत जन्मीचा शीन गेला,
आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा क्षीण गेला मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. तुकोबराय सुद्धा म्हणतात की माझ्या जीवनात जेव्हा माझे सद्गुरू आलेत ना तेव्हा मला असं वाटलं माझ्यासाठी हा दिवस खूप भाग्याचा आहे. मला असं वाटतं की संतांना मी अलिंगन घेतलं पाहिजे. कारण का संतांना तुकोबरायांना का असं वाटलं की मी त्यांना अलिंगनच घेतलं पाहिजे. कारण त्यांना मला मुक्तीस नेण्याचा मार्ग सांगितला मायबाप. कोणता मार्ग सांगितला? अरे इतर येऊनी ठाई मायबाप हा विचारच नाही आहे. हा मनुष्य जन्मात आल्यावरच हा विचार भेटणार आहे. बाकी प्राण्यांच्या ठिकाणी बुद्धीचं बळ नाही, वैचारिकता नाही. कारण हा नरदेह बहुतांत जन्मांती जन्माला असे नरा देवत्व सोयरा करी. आता या जन्मात जर आपली सुटका नाही झाली तर चुकलिया वर्म फेरा पडे. इतर येऊनी ठाई तर विचारच नाही आहे. आपले वर्म चुकू नये म्हणून हा संत समागम घडून येतो. संतांच्या संगतीत बसल्यावरच आपल्याला मनोमार्गाची गती भेटेल. आपल्या मनाची इच्छा पूर्ण होईल मायबाप. पण संतांच्या सहवासात बसल्यानंतरच कळेल. जोपर्यंत आपण संतांच्या सहवासात बसत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे काहीच कळणार नाही. संत महात्म्यांचा काय जीवाचा अट्टहास कशासाठी चालू आहे? प्रत्येक जीवाचा उद्धार झाला पाहिजे. कारण अवतार त्यांचा त्याच्यासाठी आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. प्रत्येक जड जीवाचा उद्धार झाला पाहिजे. त्याच्यासाठी संतांचं कार्य अविरतपणे चालू आहे. पण आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही मायबापा. आपल्याला जे दिलं, जी वस्तू दिली ना अनमोल आहे. अनमोल कशी वस्तू दिली आहे? अनमोल आहे, ज्याचा कधी मोल होऊ शकत नाही. पण आपण त्या गोष्टीकडे लक्ष न देता दुसरीकडे लक्ष देतो. हाच बापूजींनी हा कार्यक्रम आयोजित केला. हा कशासाठी आयोजित केला? काही याच्यात बापूजीचा स्वार्थ आहे का तुम्हाला वाटतं? मायबापावर स्वार्थ नाही आहे. होतील संताची या भेटी सांगू सुखा दुखाची या गोष्टी. आम्ही आमचं म्हणजे सांसारिक सुखदुःख विचारण्यात गेलो. मायबापावर संत वैष्णव मेळाव्याचं नियोजन त्याच्यासाठी नाही. संत वैष्णव मेळाव्याचं नियोजन आहे फक्त कशासाठी? कायम उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. या चित्ताच्या ठिकाणी समाधान निर्माण झालं पाहिजे. याच्यासाठी हे खटाटोप आहे. बाकी काय उद्योगधंदे नाही, सर्वांनाच आहे माय बाबा. पण पुढचा श्वास मिळेल की नाही मिळेल, आजचा जो आनंद आहे तो या जीवनातून निघून जाईल. भगवत भक्तीचा जो आनंद आहे तो या जीवनातून निघून जाईल, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आजचा दिवस जो गेला उद्या मिळणार आहे का आपल्याला? आजची पर्वणी, आज जन्म पर्वणी आहे, त्यानिमित्त कार्यक्रम आहे. जो आला तो भाग्यवान, जो नाही आला तो उद्या करू शकणार आहे का? नाही करू शकणार. मग आम्ही कसे आहे? आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास सद्गुरु रायाचे, दास सद्गुरु रायाचे, दास सद्गुरु रायाचे, दास सद्गुरु रायाचे. आम्ही दैवाचे दैवाचे, 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 दास पंढरी रायाचे. केव्हा केव्हा होणार आहे मायबाप? दास केव्हा होणार आहे? सद्गुरूशी शरण जावं लागेल, त्यांच्याकडून ते तत्वज्ञान घ्यावं लागेल. आणि तत्वज्ञान घेतल्यावरती तेवढ्यावरती होणार नाही माय बाबा. हो सद्गुरू
सद्गुरूकडून परिपूर्ण बोध असा घ्यावा लागेल आणि त्या बोधाचा चिंतन आयुष्यभर टिकून ठेवावं लागेल. नाही तर प्रबोध झाल्यावरही आमच्यासारखेच भानावर राहत नाही बापूजी. तर आम्हीच अजून वळणावर नाही आहे. आमच्यासारख्याला इथं उभं करून दिलं बा. कारण परिपूर्ण नाही मायबाप. हो परिपूर्ण केव्हा होणार आहे? परिपूर्ण केव्हा होणार आहे? आपण प्रत्येक क्षणाला भगवंताचं स्मरण झालं पाहिजे, प्रत्येक श्वासाला भजन झालं पाहिजे. पण आम्ही काय इकडनं ऐकतो इकडनं सोडतो. अरे हा देह कशासाठी दिलाय? हा देह कशासाठी मिळालाय? खावं